गोरेगाव नेस्को सेंटर ड्रग्ज प्रकरणी आणखी एकाला अटक झालेली आहे। महत्त्वाची अपडेट, ड्रग्ज पुरवठा साखळीमध्ये सहभागी असल्याच्या संशयावरून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे। नेस्को म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान ड्रग्जच्या ओव्हरडोसेसमुळे दोघांचा मृत्यू झाला आणि त्यामुळे आता या कारवाईला वेग आलेला आहे। ड्रग्ज प्रकरणी आणखी एकाला अटकही झाली आहे। आणि आज गोरेगाव नेस्को घटनेप्रकरणी मनसे विद्यार्थी सेनेचे मिलिंद घाग यांचं अप्पर पोलीस आयुक्तांना निवेदन दिलं गेलंय। या निवेदनामध्ये संबंधित कार्यक्रम आयोजकांवर कठोर कारवाई करावी, अंमली पदार्थ पुरवठादार साखळीचा सखोल तपास करावा, तसंच भविष्यात सार्वजनिक कार्यक्रमांसाठी कडक सुरक्षा नियम लागू करावेत अशी मागणी केली गेली आहे। तसंच शाळा आणि महाविद्यालय परिसरामध्ये अंमली पदार्थ विक्री रोखण्यासाठी विशेष पथकं तैनात करण्याची मागणी सुद्धा करण्यात आली आहे। या प्रकरणामध्ये तात्काळ कारवाई न झाल्यास मनसे स्टाईलने उत्तर देण्यात येईल असा इशारा सुद्धा मिलिंद घाग यांनी प्रशासनाला दिला आहे। ते सामील असतील असा दाट संशय आहे, त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे आणि जर त्यांना कोणी बाहेर परदेशी जाण्यासाठी जर सेफ पॅसेज करून दिला असेल तर त्या संबंधित लोकांवरती पण कारवाई व्हायला पाहिजे। आणि जिकडे इकडे कॉन्सर्ट असे होतील आणि जिकडे आम्हाला असं वाटेल की बाबा इकडे अंमली पदार्थांची विक्री होईल किंवा कुठल्याही अनधिकृत गोष्टी होतील तर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे मी एक इशारा देऊ इच्छितो की जर प्रशासनाने ह्याची जबाबदारी नाही घेतली तर आम्ही योग्य ती कारवाई आम्ही आमच्या पक्षातर्फे करू आणि मग त्या ज्या गोष्टी घडतील त्याला संपूर्णतः प्रशासन जबाबदार असेल।